महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहुयात आजच्या काही ठळक बातम्या। धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। धनगर समाजाला आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप विरोधकांनी करताच आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणं घटनाबाह्य ठरेल अशी शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय। राष्ट्रवादीचे अमरसिंग पंडित यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। यावर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण कसं देता येईल ही बाब तपासून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असं उत्तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिलं। मात्र त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही। आरक्षण नेमके कधी देणार ते सांगा अशी मागणी करत विरोधकांनी आदिवासी मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। काळ्या पैशाचे उगमस्थानच बंद करण्यासाठी नागरिकांनी धनादेश आणि कार्ड्सचा जास्तीत जास्त वापर करावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे। भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असल्याने काळा पैशात वाढ होण्याची शक्यताही जास्त आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रोख व्यवहार करण्यापेक्षा धनादेश आणि क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार करायला हवे, असं मत जेटली यांनी इथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं। अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमधील चलनाची किंमत फार जास्त आहे। त्या देशांमध्ये रोख व्यवहाराचे प्रमाण कमी आहे, पण भारतात मोठ्या किमतीचे व्यवहार वगळता इतर सर्वच व्यवहार रोखीने केले जातात। यातूनच काळ्या पैशाचा उगम होण्याची दाट शक्यता असते। आपल्याला जर काळ्या पैशाचे उगमस्थान कायमचे बंद करायचे असेल तर आपण ही धनादेश किंवा कार्डच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यावर भर द्यायला हवा, असं मत अरुण जेटली यांनी व्यक्त केलंय। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शनिवारपासून 5 एप्रिलपर्यंत बँका बंद राहणार आहेत। मंथ एंडिंग आणि आलेल्या सणावारांमुळे बँका बंद राहणार आहेत। जवळपास सगळ्याच बँकांचे कामकाज 1.5 दिवस सुरू राहणार आहेत। शनिवारी रामनवमी असल्या कारणाने सर्व बँका बंद राहणार आहेत। सोमवारी पूर्ण दिवस बँकेचे व्यवहार सुरू राहतील। गुरुवारी महावीर जयंती आणि शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे। दरम्यान 30 मार्च आणि 4 एप्रिल या दिवशी अर्धा दिवसच बँका चालू राहतील। यामुळे येणाऱ्या आठवड्यात ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे। 1 एप्रिल पासून रेल्वेचे सीव्हीएम कुपन बंद होणार आहेत। सीव्हीएम कुपन्सची तिकीट विक्री बंद करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेने केली आहे। तसेच उर्वरित कुपन असल्यास त्यावर आता फक्त महिनाभरच प्रवास करता येणार आहे। सीव्हीएम कुपन्सकडे तिकिटांचा सहज सोपा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं। तिकीट खिडक्यांसमोरील रांगा टाळण्यासाठी या कुपन्सचा उपयोग होत होता। मात्र आता हे कुपन्स बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय। यामुळे आता तिकीट किंवा पास शिवाय प्रवाशांना पर्याय उपलब्ध राहिला नाही। कुपनमधील गैरव्यवहारामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईत एक नवीन प्रकरण उघडकीस आलंय। एटीएम कॅश व्हॅन पळवून नेणाऱ्या चालकास पोलिसांनी गजाआड केलंय। पोलिसांनी मुख्य आरोपी अमरसिंगला 1,28,00,000 रुपयांची कॅश व्हॅन घेऊन जात असताना कल्याण स्टेशनवर रंगेहात पकडलाय। मुख्य आरोपी अमरसिंग हा मूळचा बिहारचा आहे। अमरसिंगने लुटलेल्या रकमेपैकी 22,000 रुपये खर्च केलेत, तर उर्वरित रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। मुंबईतील ट्रॉम्बे भागात वाहन चालकच 1.25 कोटी रुपयांची रोकड घेऊन पसार झाला। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे भरत असताना शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली। सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी सायन ट्रॉम्बे येथे पैसे भरण्यासाठी आले होते। 3-4 अधिकारी पैसे घेऊन एटीएम मध्ये गेले। गाडीच्या चालकाने एटीएम व्हॅनमधील पैशांसह पोबारा केला। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। वर्ल्ड कप फायनल नंतरच लगेचच क्लार्क वनडे क्रिकेटला बाय बाय करणार आहे। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कपची फायनल होत आहे। या मुकाबल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं क्लार्कने पत्रकार परिषदेत जाहीर केलं। रविवारी माझा शेवटचा एकदिवसीय सामना असेल। याबाबत मी माझ्या संघ सहकारी आणि प्रशिक्षकांशी चर्चा केली आहे। ऑस्ट्रेलियाकडून मला खेळायला मिळालं हे माझं भाग्य समजतो, असंही क्लार्क म्हणाला। 33 वर्षीय क्लार्कने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली। रविवारचा सामना हा क्लार्कचा 245वा वनडे सामना असेल। 4 वर्षांपूर्वी त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.